तर आज आपण 7 ते 8 दिवस टिकणारी मसाला भेंडी फ्राय बनवणार आहोत। ही भेंडी तुम्ही प्रवासात देखील नेऊ शकता। प्रवासामध्ये नेल्यानंतर ही भेंडी अजिबात खराब होत नाही। बनवायला अगदी सोपी आहे आणि 7 ते 8 दिवस आरामात टिकते। फ्रीजच्या बाहेर देखील ही भाजी तुम्ही ठेवू शकता। फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही आहे। आणि जी मुलं भेंडी खात नसतील त्यांना ही भाजी नक्की बनवून द्या। ते आवडीने रोज ही भाजी मागतील, कारण या भाजीमध्ये आपण एक सिक्रेट मसाला टाकणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बनवायला अगदी सोपी आहे, कमी मसाल्यामध्ये तयार होते आणि 7 ते 8 दिवस फ्रीजशिवाय आरामात टिकते। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर भेंडी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे आणि सुक्या कापडाने एकदम कोरडी करून घ्यायची। भेंडी अजिबात ओली ठेवायची नाही आहे, नाहीतर भेंडी चिकट होऊ शकते। तर भेंडी बघा अशा पद्धतीने आपल्याला कोवळीच भेंडी घ्यायची आहे। त्याचा जो देठ आहे तो असा हातानेच तुटला जातो, एकदम सहज तुटला जातो। अशाच पद्धतीची आपल्याला कोवळी भेंडी निवडायची आहे। जर एखाद्या भेंडीचा जर देठ तुटत नसेल तर ती भेंडी आपण घ्यायची नाही आहे। बघा ह्या भेंडीचा देठ अजिबात तुटत नाही आहे, ही भेंडी आपण वापरणार नाही आहोत। तर आता लगेचच भेंडी कट करून घ्यायची। भेंडी जी आहे ती तुम्ही गोल चिरू शकता किंवा नेहमीप्रमाणे आपण जी कट करतो उभ्यामध्ये तशी देखील कट करू शकता, किंवा फ्राय करण्यासाठी जर आपण उभी सरळ अशी भेंडी चिरतो तशी देखील कट करू शकता। पण मी आज थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये कट करणार आहे, कारण ही भेंडी दिसायलाही छान दिसते, थोडीशी ॲट्रॅक्टिव्ह वाटते आणि थोडंसं मुलांना काहीतरी वेगळं वाटलं की ते आवडीने नक्की खातात। भेंडी चिरत असताना भेंडीला कीड वगैरे असेल तर ती आपण बाजूला काढायची आहे। तर सर्व भेंडी इथे चिरून झालेली आहे। आता आपण लगेचच भेंडी तळून घेणार आहोत। तर आता कढईमधलं जे तेल आहे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे। आपण थोडीशी भेंडी टाकून ते चेक करून बघायचं कितपत गरम झालं आहे। भेंडी टाकल्यानंतर ते लगेचच तळून वर आली पाहिजे, अशा पद्धतीचं आपल्याला तेल गरम हवं आहे। बघा वरती आलेली आहे भेंडी। तर आता मी ही जी भेंडी आहे ती 2 बॅचेसमध्ये मी तळून घेणार आहे। एकदमच आपण भेंडी तेलामध्ये टाकली तर तेल एकदम थंड होऊ शकतं आणि भेंडी जी आहे ती व्यवस्थित तळली जाणार नाही, जास्त तेल ओढलं जाईल, जास्त तेलकट ती भेंडी होईल। तर बघा 2 बॅचेसमध्ये तळून घेणार आहे आणि एक बॅच इथे तळून झाली। एकदम खरपूस अशी भेंडी कुरकुरीत आपण तळून घेतलेली आहे। आणि भेंडी ज्यावेळेस आपण तळतो ना त्याच वेळेस ती शिजली जाते, तिला वेगळं असं शिजवण्याची अजिबात गरज नाही। व भेंडी तळून झाल्यानंतर चाळणीमध्ये निथळत ठेवायची, जेणेकरून जे एक्स्ट्राचं तेल असेल ते चाळणीमधून निथळलं जाईल। आणि आता आपण जो सिक्रेट मसाला तयार करणार आहोत ना तो बनवून घेणार आहोत। तर अर्धी वाटी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, पाव वाटी सुकं खोबरं घेतलं, अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे। त्यामध्ये 10-12 कढीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचे। त्यानंतर अर्धा चमचा मी ते जिरं टाकलेलं आहे आणि 1 चमचा बडीशेप टाकलेली आहे। बडीशेप देखील कच्चीच आहे आणि 1 चमचा धना पावडर टाकली। जर तुमच्याकडे धने असतील ना तर 2 चमचे इथे अख्खे धने टाका आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा इथे आपण किचन किंग मसाला टाकणार आहोत। यामध्ये दुसरा कुठलाही मसाला टाकायची अजिबात गरज नाही आहे, एवढेच मसाले पुरेसे होतात। आणि हे जे मसाले आहेत ना ते आता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे, म्हणजे आपण जी शेंगदाण्याची भरड करतो ना दुसऱ्या सुक्या भाज्यांसाठी तशीच आपल्याला भरड करून घ्यायची, जास्त बारीक दळायचं नाही आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं आणि 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। जर तुमच्याकडे अद्रक आणि लसूण असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता। माझ्याकडे पेस्ट होती, मी पेस्ट टाकलेली आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता लगेचच आपण भाजी बनवायला घेऊयात। तर कढईमध्ये भेंडी तळल्यानंतर जे एक्स्ट्राचं तेल होतं ना तर ते तेल मी आता बाजूला काढले। आत्ता जेवढं मला भाजीला तेल लागणार आहे तेवढंच मी त्यामध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे 2 चमचे तेल मी यामध्ये ठेवले। कढई व्यवस्थित गरम आहे आणि त्यामध्ये मी आता अर्धा चमचा जिरं टाकणार आहे। जिरं व्यवस्थित फुललं की लगेच त्यामध्ये आपण जो सिक्रेट मसाला आहे बनवलेला आहे तो मसाला टाकून परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण बडीशेप, जिरं, आलं लसूण, कढीपत्ता, खोबरं या गोष्टी ज्या आहेत ना त्या कच्च्याच टाकलेल्या आहेत। ते व्यवस्थित परतून घ्यायच्यात, व्यवस्थित फ्राय झाल्या पाहिजे, त्याचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे, व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे। आणि हा जो मसाला जरी आपल्याला कोरडा वाटत असेल ना तरी देखील यामध्ये भेंडी टाकल्यानंतर तो व्यवस्थित नरम होतो, कोरडा अजिबात राहत नाही। ज्यावेळेस आपण हा मसाला वाटून घेतला होता त्याच वेळेस आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा मीठ टाकायची सुद्धा गरज नाही आहे, तेवढंच मीठ पुरेसं होणार आहे भाजीसाठी। आता लगेचच जी फ्राय करून घेतलेली भेंडी आहे, तळून घेतलेली भेंडी, ती भेंडी यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। भेंडीला मसाल्याचं पूर्णपणे वरतून कोटिंग आलं पाहिजे, अशा पद्धतीने भेंडी मिक्स करून घ्यायची। आणि ही जी भेंडी आहे ना ज्यावेळेस आपण फ्राय केली होती त्याच वेळेस ती व्यवस्थित शिजली गेलेली आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा शिजवायची अजिबात गरज नाही आहे आणि यावर झाकण देखील ठेवायचं नाही आहे। भेंडी व्यवस्थित परतून घ्यायची आणि थंड होईपर्यंत अशीच आपल्याला ठेवायची आहे। जर आपण यावर झाकण ठेवलं तर भेंडीला पाणी सुटेल, भेंडी चिकट होईल
आणि कुरकुरीत अशी फ्राय भेंडी ही राहणार नाही. त्यामुळे यावर अजिबात झाकण ठेवायचं नाही आहे. वेगळ्या पद्धतीची जर भाजी आपण मुलांना बनवून दिली तर मुलं नक्कीच आवडीने खातात. एकच भाजी नेहमीप्रमाणे आपण त्याच पद्धतीने जर बनवली तर मुलं खायला कंटाळा करतात. ही भेंडी फ्राय तुम्ही प्रवासात देखील नेऊ शकता. 7 ते 8 दिवस आरामात टिकते आणि फ्रीजमध्ये देखील ठेवायची गरज नाही आहे. कमी मसाल्यात तयार होते आणि थोडीशी वेगळ्या चवीची आहे. सिक्रेट मसाला आपण यामध्ये टाकलेला आहे. तर अशा पद्धतीची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.